राज ठाकरे मराठी माणसाच्या हिताचा, हिंदुत्वाचा आणि पक्षहिताचा निर्णय घेतील तर महत्त्वाची बातमी, महायुतीमध्ये मनसेला 2 लोकसभेच्या जागा मिळणार असं सांगण्यात येत आहे। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। महायुतीमध्ये मनसेला 2 लोकसभेच्या जागा मिळणार असं सांगण्यात येत आहे। तर आपण पाहिलं की राज ठाकरे यांनी अमित शहांची भेट घेतली आणि त्यानंतर आता राजकीय वर्तुळामध्ये खलबतं असल्याचं पाहायला मिळत आहे। तर अमित ठाकरेंनी निवडणूक लढण्याचा भाजपचा आग्रह असल्याचं देखील बोललं जात आहे। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। दक्षिण मुंबई आणि शिर्डीची जागा ही मनसेला मिळणार का असा खरा प्रश्न आहे। अमित ठाकरेंनी निवडणूक लढावी असा आग्रह हा भाजपने बोलून दाखवल्याचं देखील बोललं जात आहे। दक्षिण मुंबई आणि शिर्डीची जागा ही मनसेला मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी देवेंद्र कोल्हटकर आपले प्रतिनिधी फोन लाईन वरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। देवेंद्र, अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येते, ती म्हणजे मनसेला 2 जागा देण्यात येणार असल्याचं कळतंय, तर काय अधिक माहिती मिळते? तन्मय, आपल्याला माहिती आहे की मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीमध्ये काही वेळापूर्वी बैठक झालेली आहे। मनसे जी आहे ती महायुतीमध्ये सहभागी होते हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे। मात्र आता लोकसभा निवडणूक तोंडावर आहे, त्यामुळे मनसेला महायुतीमध्ये किती लोकसभेच्या जागा मिळणार हा एक मुद्दा महत्त्वाचा होता। आणि जी आपल्याला माहिती समजते त्यानुसार मनसेला जे आहे ते 2 जागा मिळण्याची शक्यता आहे। एक म्हणजे दक्षिण मुंबई आणि दुसरं शिर्डी। दक्षिण मुंबईमधून सुशिक्षित आणि तरुण चेहरा असावा अशा पद्धतीचा भाजपचा आग्रह असल्याचं समजतं। त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी तिथून निवडणूक लढवावी अशा पद्धतीचा आग्रह असल्याचं समजतंय। तर दुसरी जी लोकसभेची जागा आहे ती शिर्डी, तर तिथून मनसेचे जे ज्येष्ठ नेते आहेत आणि माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी तिथून निवडणूक लढवावी अशा पद्धतीची माहिती समोर येते। मनसेचे ते शिर्डीतले उमेदवार असू शकतात। बैठक पार पडलेली आहे। मनसे जे आहे ते आता जवळपास महायुतीमध्ये सहभागी होणार हे स्पष्ट झालेलं आहे आणि 2 जागा मनसेला मिळतील अशा पद्धतीची माहिती जी आहे ती समोर येते। नक्कीच धन्यवाद देवेंद्र, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। तर या क्षणाची महत्त्वाची अपडेट ती म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमित शहांची भेट घेतल्यानंतर एक महत्त्वाची अपडेट समोर येते आणि महायुतीमध्ये मनसेला 2 लोकसभेच्या जागा मिळणार असल्याची माहिती समोर आली।